तर सुरुवातीलाच तुम्ही काही आता पिक बघितलेले आहेत, तर हो त्यात मीच आहे आणि तेव्हा माझं 80 किलो वजन होतं। आता हे फोटोज कधीचे आहेत तर हे 2016, 2017, 2015-14 असे फोटो आहेत, मिक्स फोटो आहेत काही। तर खूप पहिल्यापासूनच मी हेल्दी आहे आणि पहिल्यापासूनच वेळ आहे मला बारीक होण्याचं, वजन कमी करण्याचं आणि त्याच क्षेत्रामध्ये मी काम करत आहे। कारण की मला जेवढं असं वाटतं की मला वजन कमी करायची जेवढी हौस आहे म्हटलं तरीही चालेल, किंवा मला जेवढं फिट राहायला आवडतं तेवढं जर समोरच्याला माझ्याकडनं नॉलेज भेटलं तर, म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये काम केलं, करत आहे। मी आज योग सर्टिफाईड आहे, फिटनेस ट्रेनर आहे आणि डायटिशियन देखील आहे आणि सिंपल मी घरगुती आहार तुम्हाला पोहोचवते एकदम सिंपल पद्धतीने, ज्याच्याने कोणाचं काही नुकसान होणार नाहीये, कोणाच्या बॉडीला काही प्रॉब्लेम होणार नाहीये। प्लस तुम्हाला अशा वेगवेगळ्या एक्सरसाइज देत असते की त्या खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर आज हा व्हिडिओ मी घेऊन आलेली तुमच्यासाठी। 15 दिवसात तुम्ही मस्त वजन कमी करू शकता। 15 दिवसात 5-6 किलो वजन तुम्ही करू शकता कमी, जर हा डाएट तुम्ही फॉलो केलेला आहे तर। तुम्हाला दिवाळीपर्यंत जर छान वजन कमी करायचंय, 15 किलो करायचंय का 20 किलो करायचंय, तरी देखील तुमचा आजच्या हा डाएटनी कमी होणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आहे, काही जास्त खर्च तर म्हटलं तर झिरो खर्च आहे आणि झिरो खर्चाचा हा डाएट आहे। घरात राहून एक हाऊसवाईफ असो किंवा तुम्ही ऑफिसला जाणारे असो, तुम्ही देखील या गोष्टी फॉलो करू शकता खूप सोप्या पद्धतीने। आणि हा डाएट मी स्वतः फॉलो करत आहे आणि कशा पद्धतीने करते ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो, नमस्कार आणि तुमचं पहिले खूप सारं स्वागत करत आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जसं तुम्हाला पहिले बोललं की हा डाएट प्लॅन आहे आणि हा खूप सोप्या पद्धतीने आहे। तर ह्या डाएट प्लॅन मध्ये तुम्ही उपवासाच्या दिवशी काय घेऊ शकता, तुम्हाला जर आज उपवास नाहीये, तुम्हाला आता जेवणाच्या टायमाला तुम्ही कोणतं काय खाऊ शकता, तुम्ही नाश्ता स्किप करून तुम्ही दुसरं काय घेऊ शकता, त्या प्रत्येक डाएट मध्ये प्रत्येक रेसिपी मध्ये आहे ना भरभरून प्रोटीन असेल आणि भरभरून फायबर देखील असेल। आणि आपल्याला वेट लॉस करण्यासाठी या दोन गोष्टी खूप जास्त आवश्यक असतात। आणि पाण्याचं इंटेक तुम्ही कसं घ्यायचं, तुमचं दिवसभराचं पाण्याचं टार्गेट कसं कमी करायचं, पूर्ण सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते, कारण की मी त्याच पद्धतीने फॉलो करते। जसं मला कामं आहेत तशी प्रत्येकाला कामं असतात आणि जास्त वेगळं काही आपल्यासाठी करायला नको असतं, म्हणून झटपट आहे ते तुम्हाला। आता इथे कॉफी घेऊन झालेली आहे माझी, मॉर्निंगला उठली होती मी, त्याच्या अगोदर मी 2 ग्लास पाणी पिलं होतं। कोमट पाणी पिया किंवा साधं पाणी तुम्ही इथे घेऊ शकता। त्याच्यानंतर मी अर्ध्या तासाच्या नंतर म्हणजे उठते मी 4:30 वाजता, तर मी तेव्हा 2-3 ग्लास पाणी पिऊन घेते पोट भरून, कारण की आपल्याला सकाळी आपली बॉडी डिहायड्रेट झालेली असते, तिला हायड्रेट करण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता असते। म्हणून होईल तितकं तुम्ही 1 बॉटल पाणी पिताय का उठल्याबरोबर तेवढं संपवलं तरीही काही हरकत नाहीये। आणि मग मी इथे 2-3 ग्लास पाणी पिलेलं असतं। मग माझी बॅचेस असते सकाळी 6:30 वाजता, तेव्हा मी इथे कॉफी घेते किंवा मी इथे नॉर्मल गरम पाणी देखील पिते किंवा जिरं पाणी देखील घेते। वेगवेगळ्या पद्धतीने मी एकच कोणतीच गोष्ट एक फॉलो करत नाही, कारण की बॉडीला एकाच गोष्टीची सवय नसायला पाहिजे। कारण की आपला माइंड आपल्या शरीराला सिग्नल देत असतो की अरे हे तर रोजच भेटते, मग याच्यातनंच तू स्टोअर करून ठेव ना तुझ्या कॅलरीज, मग त्याच्यासाठी वेगळं काही ना काही बॉडीला द्यायचं असतं। तर मी इथे कधी गरम पाणी घेते किंवा कधी जिरा पाणी घेते मोस्टली। आणि कॉफीचा टायमिंग मी तुम्हाला कधी मी जास्त सकाळी मी कॉफी घेतच नाही 6:30 वाजता, पण मी इथे गरम पाणी आणि जिरा पाणी घेते। त्याच्यानंतर मी माझं सकाळची एक बॅच आहे 5:30 ची 6:30 वाजेपर्यंत, ती मी अटेंड करते। आता त्याच्यानंतर आता तुम्ही इथे काय करू शकता, जर तुम्ही सकाळी 5:30 ची बॅच म्हणजे सकाळी तुम्हाला जर उठल्याबरोबर एक्सरसाइज साठी वेळ आहे, तर तुम्ही इथे पहिले गरम पाणी पिलेलं असेल किंवा साधं पाणी पिलेलं असेल, त्याच्यानंतर तुम्ही इथे कॉफी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करायचे आहेत। तर आता जसं पहिले तुम्हाला सांगितलेलं नाहीये मी, पण आता सांगते की या व्हिडिओवरती जर तुम्ही आला असाल आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि सोपा डाएट प्लॅन पाहिजे असेल, तर या व्हिडिओच्या वेगळं तुम्हाला काहीच करायचं काम नाही, कारण की याच्यामध्ये एक्सरसाइज पण दिलेल्या आहेत मी, प्लस डाएट पण आहे।
तर आता तुम्ही कॉफी पिऊन झालेली आहे, सिंपल कॉफी आहे आपली, बिना साखरेची बिना गुळाची, त्याच्यामध्ये लिंबू ऍड करायचं आहे आणि पिऊन घ्यायचं आणि मस्त वर्कआउट आपल्या कोणत्या एक्सरसाइज आहेत त्या सोप्या सोप्या करायच्या आहेत आपल्याला. चला बघून घेऊया. पायावरती बसायचं, हाताला खाली नांगायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, तर हा सरळ हात ठेवायचा त्या पोझिशनमध्ये आणि बस पायाला बसायचं. 2 3 4 5 6 पॉइंट पायावरती किती करायचं, हात खाली न्यायचे नाही. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. खाली आपली इथे स्टॉप केलं. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सरळ खेचले समोर आणि सेम पोझिशन पायावरती बसायचं. 1 2 3 4 5. नजर आपली स्थिर ठेवायची समोर. ठीक आहे, म्हणजे आपलं बॅलन्स पण बनून जातं आणि आपले हात पण मागे पुढे जातात. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 2 3 4 5 6 7 8 9 4 5 6 7 8 9 10 30 40 15 16 17 18 19. होल्ड करायचं वरती श्वास भरून. आता हे झालं मी तुमच्यासाठी बॅचेस मध्ये म्हणजे ज्या करून घेते किंवा व्हिडिओ अपलोड करत असते त्यातला एक्सरसाइज तुम्ही ह्या आरामात इझी मध्ये फॉलो करू शकता. आता सकाळी तुमच्याकडे वेळ नाहीये तर तुम्ही तुमचं घरातलं रुटीन आवरायचं आहे. इथे चहा घ्यायची सवय असेल ती स्किप करून तुम्ही ब्लॅक कॉफीची सवय करून घ्या. या ब्लॅक कॉफीने इतका फॅट कटर ड्रिंक आहे ना, याच्यामध्ये भरभरून कॅफेन असल्यामुळे आपल्याला जास्त एनर्जी राहते आपल्या शरीरामध्ये, लो फील होत नाही आपल्याला आणि आपल्याला म्हणजे घाम जास्त निघतो आणि त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त बर्न होतात आपल्या ह्या कॉफीमुळे. म्हणून चहाच्या ऐवजी कॉफीचा वापर करायचा आहे. मी सुद्धा चहा नाही घेत, कॉफीच घेते. 2 टाइम घेते, 1 टाइम घेते, जसं वेळ असेल ज्या हिशोबाने मी माझं रुटीन आहे त्या हिशोबाने आणि तुम्ही देखील त्याच हिशोबाने तुमच्या करायचं आहे. तर आता इथे ह्या बॅचेस माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत. 6:30ची बॅच आहे माझी. तर इथे मी सिंपल तुम्हाला काही एक्सरसाइज दाखवल्या. आता इथे मी माझं घरातलं रुटीन आवरून घेते जसं तुम्हीही आवरून घेणार आहात. आणि आता इथे 9 वाजताचा टाइम आहे. इथे ब्रेकफास्टचा टाइम आहे. तर इथे ब्रेकफास्ट न घेता इथे काय घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवते. आणि मी ते केव्हा घेते, मी ही 10 वाजता घेते कारण की माझे इथे एक बॅच असते 9 ते 10ची. त्याच्यानंतर मी ब्रेकफास्ट करते. तर ब्रेकफास्ट मध्ये मी काय घेते ते तुम्हाला दाखवते. आता मी सकाळी आता इथे मी माझी मस्त बॅच झाली आणि तुम्हाला दाखवलं पण केवढा गावाला एक ती. आणि हे रोजचं रुटीन आहे माझं. तरी देखील माझं वजन वाढलेलं आहे कारण की काय हॉर्मोन इम्बॅलन्स झाले होते, काय हेल्थ इश्यू झाला होता त्याच्यामुळे. तर मला आता ते मेंटेन करणं खूप आवश्यक आहे तुमच्यासाठी, माझ्या बॅचेससाठी आणि माझ्या स्वतःसाठी देखील. म्हणून मी हा डाएट सिंपल फॉलो करते. तर आता इथे वर्कआउट झाल्याच्या नंतर आपल्याला काय आवश्यकता असते माहितीये, आपण सिंपल एक्सरसाइज करा किंवा रनिंग करून या किंवा तुम्ही घरात इझी योगासन करा किंवा जिमला जात असाल तरी देखील, तर तुम्हाला इथे प्रोटीन सोर्स हा पाहिजे असतो. मग आता महागडे डब्बे तर आणायचे नाहीयेत. मी पहिलेच तुम्हाला थंबनेल वरती टाकलेलं आहे की इथे प्रोडक्ट काही घ्यायचं नाहीये. मग इथे मी दाखवते तुम्हाला एक सत्तू पावडर. तर ही घेत आहे मी सत्तू पावडर. आणि ह्या सत्तू पावडर मध्ये काय घातलेलं आहे तर अर्धा 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, ते भाजून घेतलेलं आहे. थोडेसे बदाम मी म्हणजे आता ही सत्तू पावडर मी एका हप्त्याची किंवा 15 दिवसाची स्टोर करून ठेवते. घेतलेले फुटाणे घेतलेले आहेत पाव किलो, पावशेर बोलू शकता, पाव किलो बोलू शकता, 250 ग्राम बोलू शकता.
आता याच्यामध्ये मी 50 ग्राम इथे बदाम घेतलेले आहेत आणि 1 टेबलस्पून म्हणजे 10 ग्राम मी इथे जिरं घेतलेलं आहे। आता बदाम आणि जिरं हे थोडंसं रोस्ट केलेलं आहे, थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे, त्याचं कच्चं पण मोड असतं आणि हे सर्व मिक्सरला बारीक केलं, पेस्ट केली याची, म्हणजे पावडर बनवली। आणि ही पावडर मी आता इथे कोमट पाण्यामध्ये घेते, कधी साध्या पाण्यामध्ये। तुम्हाला चांगलं म्हणजे पचायला वगैरे कठीण जात असेल तर तुम्ही इथे कोमट पाण्यामध्ये घ्यायची। 2 टेबलस्पून इथे ऍड करायचे आहेत आपल्याला पावडरीचे। आणि आपलं कोणतीही ऍक्टिव्हिटी आपण शरीरातनं घाम निघालेला आहे ना आपला, आपण आपल्या शरीरावरती मेहनत केली ना, तेव्हा आपल्याला ही सत्तू पावडर ही घ्यायची। प्रोटीन सोर्स आपला अगदी पूर्ण होतो सिंपल पद्धतीने। आता येतो दुपारच्या जेवणाचा टाइम। तर दुपारच्या जेवणाच्या टायमाच्या अगोदर बघा मी एक बॉटल तुम्हाला इथे दाखवत आहे ना, तर ह्या बॉटलमध्ये किती 2 लिटर पाणी बसतं। तर ही अशी दोन बॉटल ह्या दिवसभराच्या मी संपवते आणि हे टार्गेट तुम्हाला देखील ठेवायचं आहे। जर चांगल्या पद्धतीने हेल्दी राहून तुम्हाला वजन कमी करायचं तर शरीराला डिहायड्रेट होऊन द्यायचं नाही, याला हायड्रेटच ठेवायचं आहे, याला पाण्याची कमतरता पडू द्यायची नाहीये। याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण वेट लॉस करू शकतो आणि आपली स्किन देखील चांगली राहते, म्हणून आपल्याला पाण्याचा सोर्स हा कंप्लीट ठेवायचाच आहे। तर इथे आणि आपल्याला जास्त भूक पण लागत नाही, आपण चांगल्या पद्धतीने पाणी पित राहिलो तर। 4 लिटर टार्गेट ठेवायचं, मध्ये मध्ये पाणीच पित राहायचं। भूक लागली पहिले 2 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं, नंतर काय इच्छा होत असेल तर खायचं म्हणजे तुम्हाला जर काकडी खा, गाजर खा, एखादं फळ खा, अशा गोष्टी खा, बिस्किट नमकीन या गोष्टी खायच्या नाहीयेत। आता इथे छान अशी टेस्टी रेसिपी आहे, तर इथे मला आता दुसरं काहीच नको होतं वेगळं, नाहीतरी मी रोज काय घेते, काहीही घेते। म्हणजे मी ते कधी बेसन चिला घेते, कधी मुगाचा चिला घेते, कधी मी ज्वारीची भाकरी घेते, कधी बाजरीची भाकरी घेते। हे दुपारच्या जेवणामध्ये माझं मोस्टली असतंच। त्याच्यासोबत मी जी पण भाजी बनवलेली आहे घरी ती घेते, जास्त करून दुधी भोपळ्याचा वापर करते। आता इथे तुम्हाला एक सिंपल रेसिपी दाखवते। ज्या दिवशी काहीच करायचं खायचं मन नाही करत ना, त्या दिवशी चटक पटक चटरपटर मस्त आपल्याला एक चाट बनवायची आहे आणि ही पोट भरून खायची आहे। तर इथे मी बॉईल चणे नाही आहेत, हे भिजवलेले चणे आहेत काळे, आणि हे चणे आहेत ना मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात डब्यामध्ये। कधी मला दुसरं काय खायचं मन नाही झालं तर मी पटकन हे चाट बनवते। तर आता इथे हे चणे घेतलेले आहेत मी एक मूठ भरून, म्हणजे अर्धी वाटी। आता हे तव्यावरती भाजायला टाकलेले आहेत। थोडंसं इथे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं एक तूप घालायचं किंवा तेल घालायचं, अगदी कमी, नाही घातलं तरीही चालेल, पण मी ते थोडंसं तेलाचा आणि मिठाचा वापर केला आणि हे थोडेसे भाजून घेतले। तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे भरभरून फायबर। आता या चण्यामध्ये प्रोटीनचा सोर्स कंप्लीट झाला आहेच, आपल्याला इथे फायबर घ्यायचं आहे। तर फायबर म्हणजे काय, तर आपल्याला इथे आता मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, एक 10 ते 20 ग्राम पत्ता गोबी घेतलेली आहे, आणि इथे एक मोठ्या साईजचा कांदा, एक टॅमॅटो घेतलेला आहे छोटासा, कारण की याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट ऍड करणार आहोत, म्हणून टॅमॅटोचा वापर आपल्याला इथे कमी करायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार, आणि इथे कोथिंबीर घालायची आहे। इथे मी ओवा जिरं असं काहीतरी घालते, पण आज नाही घातले, तुम्ही घालू शकता। मीठ आपण ऑलरेडी पहिले चण्यावरती भाजताना टाकलेले, म्हणून इथे मीठ टाकायचं काम नाहीये। आता इथे आपल्याला हे सगळं याच्यामध्ये 2-3 चम्मच 2-3 टेबलस्पून मी इथे दही ऍड करते आणि मस्त आता याला मिक्स करून घेते। आता हे मिक्स केल्याच्या नंतर इथे थोडंसं तुम्ही इथे चाट मसाला पण घालायचा आहे, मी पण घातलाय, टेस्ट वाढते आणि खायला पण मस्तच लागते। तर चला आता हे मस्त आपलं जेवण झालेलं आहे दुपारचं बनून तयार। आता इथे 2-3 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं पहिले, नंतर ही चाट आपल्याला संपवायची। तर मी इथे तुम्हाला सांगत आहे, एक नंबर लागते, एकदा ट्राय करून बघा आणि खाऊन बघा, खूपच टेस्टी लागते। जर तुम्ही हे खात असाल तर मन तुमचं भरणार आहे आणि पोट पण भरणार आहे, तर एकदा ट्राय करा ही रेसिपी। आता इथे काय करायचं आहे, तर इथे ऍक्टिव्ह राहायचंय, झोपायचं नाही, काहीच नाहीये, सिंपल आहे। आणि संध्याकाळी आता आपण इथे नॅप घ्यायची सवय असेल तर हे खाल्ल्याच्या नंतर 1 तासाच्या अंतरावरती आपण इथे नॅप घ्यायचा आहे। प्लस आता 4 वाजलेले आहेत, झोपेतनं आपण रेस्ट केलाय, काय आराम केलाय। आता माझी इथे 4 वाजता एक बॅच असते, इथे मी परत एखादी ब्लॅक कॉफी घेते जर मला इच्छा झालेली असेल तर, नाहीतरी मी इथे ग्रीन टी घेते। तुम्ही यातलं ब्लॅक कॉफीचा सोर्स ठेवला तरी बेस्ट आहे। जर डोकं दुखतंय, सहन नाही होते, चहा सोडलाय असं वाटत असेल तर ते ब्लॅक कॉफी घेऊ शकता। आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी इथे काय घेते जास्त करून, तर मी इथे लिक्विड आहार घेते। मी सिंपल काहीही बनवते, तुम्ही तसं बनवू शकता। इथे मी ना मंचाव सूप येतं, एक 10 रुपयाचं पाऊच येतं,
रेडीमेडच भेटतं दुकानामध्ये. गरम पाण्यामध्ये मिक्स करा एका कपामध्ये, तेवढं दोन पाऊच घेते आणि मिक्स करते आणि पिऊन घेते. सिंपल रेसिपी आणि पोट पण भरतं आणि टेस्ट पण मस्त लागते. नाहीतर मुगाचं वरण घेते कधी कधी. नॉनव्हेज आता तर नाहीये सध्या, पण नॉनव्हेज असतं तर मग चिकन वगैरे असं काही ना काही असतंच. तर इथे संध्याकाळच्या जेवणामध्ये मी भाकर, चपाती, भात ह्या गोष्टी घेतच नाहीये. मी ह्याच गोष्टी घेते की ज्या आपल्या शरीराला जास्त. आता इथे उपवास असल्यावर आपण काय घ्यायचं आहे, तर इथे आपण मिल्कशेक घ्यायचं आहे. जसं मी इथे त्या दिवशी माझा उपवास होता, तर मी उपवासाच्या दिवशी दुपारच्या आहारामध्ये मी शेक बनवलं होतं. याच्यामध्ये एक ऍपल, अर्धा बनाना आणि थोडंसं दूध घातलं होतं आणि थोडंसं पाणी घातलं होतं. बस एवढंच घातलं होतं आणि हे बनवून घेतलं होतं आणि पिलं होतं. आता याच्यानंतर आता हा तर उपवासाच्या दिवशी. मग संध्याकाळी काय खायचं उपवासाच्या दिवशी, तर मी ही चाट बनवली ना, ती पण तुम्ही खाऊ शकता. इथे चपाती, भात ह्या गोष्टी न खाता तुम्ही असं पटकन काहीतरी असं बनवून खाऊ शकता उपवासाच्या दिवशी देखील. किंवा तुम्ही मुगाचा चिला खाऊ शकता. 2-4 वाट्या जरी मुगाचं वरण घेतलं तरी पण बेस्ट आहे. आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला, रात्री झोपायला जायच्या अगोदर इथे एक ग्लास गरम पाणी पिऊन झोपायचं आहे किंवा 1 ग्लास बडीशेपचं पाणी पिऊन झोपायचं आहे. छान झोप लागते. एवढंही करून तुम्हाला झोप लागत नसेल तर अर्धा कप दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं चिमूट भरून जायफळ घालायचं, मिक्स करायचं, प्यायचं आणि झोपायचं. इतकी गाढ झोप लागेल ना की 7 घंटे तुमची आरामात झोप होऊ शकते. जर ह्या गोष्टी दिवसभराच्या फॉलो केलेल्या आहेत तर माझंही वजन कमी होत चाललेलं आहे. मलाही खूप फ्रेश हलकं वाटतंय. वाढलं होतं 5-6 किलो वजन माझं वाढलेलं आहे आणि मला तेच कमी करायचंय, म्हणून मी हा डाएट फॉलो करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचला की माझ्यामुळे जर तुमचंही 5-6 किलो वजन कमी झालं तरी बेस्टच आहे. असे मी वेगवेगळ्या पद्धतीचे माझ्या स्टुडंटच्या जर्नी घेऊन येत असते, तर माझी घेऊन यायला काय हरकत आहे असं मला वाटलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. आणि इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट करा. जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तर तुम्ही थोडीशी झलक बघितलेलीच आहेत माझ्या योगा बॅचेससाठी. मी किती मेहनत घेते, स्वतःवरती पण घेते, तुमच्याकडनंही करून घेते. जर तुम्हाला आवश्यकता असेल, छान डाएट असतात माझ्या बॅचेसमध्ये, चॅलेंज असतात आणि डेली एक्सरसाइज असतात. तर तुम्हाला आवश्यकता असेल तर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. बाय.